नमस्कार, मी ऋतुजा भट तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या नवीन यूट्यूब चॅनेलवर, ज्याचं नाव आहे स्टोरी टेलर ऋतू. सो फायनली मी यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. बऱ्याच जणांचे मला मेसेजेस येत होते की ऋतू काहीतरी सुरू कर, आम्हाला तुझा आवाज ऐकायचा आहे. आणि आय फील सो ब्लेस्ड की माझ्या आवाजावर प्रेम करणारे इतके लोक आहेत. आणि मला माहिती आहे माझ्या या चॅनेलला प्रतिसाद सुद्धा भरपूर द्याल तुम्ही. तरी सुद्धा मी सांगतेय की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मित्रमंडळींना सांगा या चॅनेलबद्दल. आणि तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा प्रतिसाद हेच माझं प्रोत्साहन आहे. सो मी वाट बघते तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांची. आज मी पहिली कथा पोस्ट करतेय. सुरुवात आपण शॉर्ट स्टोरीज पासून करतोय आणि मग जसजसा आपल्याला रिस्पॉन्स मिळत जाईल चांगला, तसतसं आपण एपिसोडिक सिरीजकडे जाऊया नक्कीच. पण आता सुरुवातीला फक्त शॉर्ट स्टोरीजच येतील चॅनेलवर, कारण मग आपल्याला पण कसं काम जमतंय, आपल्याला रिस्पॉन्स कसा येतोय हे आपल्याला कळेल. प्लस ह्या सगळ्या कथा मी लिहिलेल्या आहेत, मीच त्याचं व्हॉइस ओव्हर करणार आहे, मी व्हिडिओ एडिटिंग करते आणि म्युझिक एडिटिंग सुद्धा मीच करते. सो प्रत्येक व्हिडिओवर माझी खूप मेहनत आहे. त्यामुळे तुमचा रिस्पॉन्स, तुमच्या कॉमेंट्स या भरभरून आल्या तर मला खूप छान प्रोत्साहन मिळेल आणि मग मी पुढची कथा जास्त लवकर आणि जास्त छान टाकण्याचा प्रयत्न करेन. तर नक्की सबस्क्राईब करा आणि सुरुवात करूयात आजच्या कथेला. गणपती बाप्पा मोरया. चला. शरदाचं चांदणं. मी इरा. माझं लग्न आलंय आता महिनाभरावर. चालले सोडून मी माझं बालपण, तारुण्य, माझ्या आठवणी. खरंच किती अवघड असतं ना एका मुलीसाठी. तिच्यासाठी सगळंच बदलतं, फक्त एक घर नाही, तिचं आयुष्यच बदलून जातं. असो, सध्या आम्ही आजीच्या घरी आलोय. ही माझी आजी आणि हे माझे आजोबा. आईचे बाबा 2 वर्ष झाली त्यांना जाऊन. आज किती खुश असले असते माझ्या लग्नात. खूप आठवण येते आजोबा तुमची, खूप जास्त. आजोबा गेले तशी आजी एकटी पडली, म्हणून आम्ही ना मध्ये अधे असे आजीकडे राहायला येत असतो. आता तिला सोबत राहायला घेऊन गेलो असतो, पण ती येत नाही ना. असो, हे आमचे फॅमिली फोटोज. जुना अल्बम आहे. ही आईची खोली आहे बरं का. मी अशीच टाइमपासला घेऊन बसली हा अल्बम. हा गणपती बाप्पा किती गोड दिसतोय ना. मला आठवतंय काका काकू आणि आई बाबा, त्यांनी गणपती पहिल्या वर्षी बसवला होता ना, तेव्हाचा फोटो आहे हा. आणि हे माझे आई बाबा, एकदम क्यूट कपल, हो ना. असो, आता मी पुढचा अल्बम बघते. अरे हे काय, ही तर जुनी डायरी आहे. ज्योत्स्ना म्हणजे आईची डायरी आहे ही तर. आणि हे काय, शरदाचं चांदणं. किती जुनी डायरी दिसतीये. वाव, किती सुंदर कविता. तुझ्या अंगणी प्रकाश चांदण्यांचा, शरद ऋतूत गंध हा कुंदाचा. मन झुरते रडते नको वाटते जिणे, येईल का रे कधी माझ्या अंगणात शरदाचे चांदणे. ओ नाईस. मम्मा आणि कविता, ते पण एवढी रोमॅन्टिक. आणि हा फोटो, ही तर आईच आहे, सेम माझ्यासारखी दिसतीये. पण हा मुलगा कोण आहे आईसोबत. शरद आणि मी 1995. शरद हा कोण आहे. हे नाव तर मी आईच्या तोंडून कधीच नाही ऐकलंय. आई, आई, ए आई. अगं काय झालं, बोल ना. इथेच आहे मी, किचन मध्ये. आई, हा शरद कोण आहे ग. शरद कोणी नाही. का ग, तू हे नाव कुठे ऐकलंस. हे बघ इथे. इरा, अगं हा फोटो तुझ्या जुन्या डायरीत होता, शरदाचं चांदणं. इरा गप्प बस. आई सांग ना, कोण आहे ते. कसले गोड दिसताय तुम्ही दोघं. आणि ती कविता, तुझ्या अंगणी प्रकाश चांदण्यांचा. पुढे काय होतं. तुझ्या अंगणी प्रकाश चांदण्यांचा, शरद ऋतूत गंध हा कुंदाचा. मन झुरते रडते नको वाटते जिणे, येईल का रे कधी माझ्या अंगणात शरदाचे चांदणे. तू लिहिलीयस ना कविता. हा आई. हो मीच. कॉलेजमध्ये मी खूप कविता लिहायचे. याच्यासाठी
इरा, उगीच फालतू बडबड करू नकोस. इथे माझी घाई चालली आहे आणि तू काय हा जुना फोटो घेऊन बसलीयस का? जा बरं, माझ्या खोलीतला पसारा आवरून ठेव. अगं आई पण. इरा, सांगितलेलं कळत नाही का? शरद, शरदाचं चांदणं, आईची ती कविता. झोपच लागत नाहीये यार. तेच विचार चालू आहेत. काहीही करून हा शरद कोण आहे हे जाणून घ्यायचं आहे मला. आणि आता त्याचं उत्तर मला एकच जण देऊ शकतं, आजी. चला मॅडम, झोपा. आजी, आजी. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि आजी, धियो यो नः प्रचोदयात. बोला. झाला का देवाला मस्का मारून? गप ग, आता लग्न होणार आहे तुझं. सासरी अशा भाषेत बोलू नकोस म्हणजे झालं. मी काही बोलले ना तरी माझा नवरा घेईल सांभाळून. हो, लव्ह मॅरेज ना तुझं. खूप प्रेम आहे बाई तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर. दिसतं हो ते इरा. आजी गप ग, मला उगाच चिडवू नकोसा. बरं ते जाऊ दे, मला सांग, हा शरद कोण आहे ग? शरद? तो तुझ्या बाबांचा आत्ते भाऊ का कोण? तो गावी असतो तो ना? त्याचं काय ग? नाही ग आजी, तो शरद काका नाही काही. हा कोण आहे? हा इरा, हा फोटो कुठे मिळाला तुला? आईच्या जुन्या डायरीत. आईला पण विचारलं तर ती माझ्यावरच चिडली. चिडणारच ना. तिचा भूतकाळ आणून ठेवलास तू तिच्या समोर. म्हणजे हा शरद, तुझ्या आईचं पहिलं प्रेम. व्हॉट? हो, कॉलेजला एकत्र होते दोघं, एकाच ग्रुपमध्ये. आधी मित्र झाले आणि मग कधी प्रेमात पडले कळलंच नाही त्यांना. मग आईने त्याच्याशी लग्न का नाही केलं? बाबांशी कसं? त्याला कारण तुझे आजोबा आणि मी. म्हणजे? आजी नीट सांग ना, अशी कोड्यात का बोलतीयस ग? सांगते, ऐक. शरद तसा हुशार, कविता लिहायचा, अभ्यासात पुढे होता, खूप पुस्तक वाचन करायचा. त्यामुळे त्याचं बोलणंही प्रभावी. आई आणि तो एकाच वर्गात, एकाच ग्रुपमध्ये. त्यामुळे त्यांच्या गप्पा व्हायच्या. तिने लिहिलेल्या कविता ती त्याला ऐकवायची आणि त्याने लिहिलेल्या तो ऐकवायचा. अगदी छान मित्र झाले होते ह ते. मी अशीच होते जिद्दी अन स्वच्छंदी, चढली मज ऐसी कवितेची ही धुंदी, त्या कवितेच्या ओळीत सामावुनी. ज्योत्स्ना, हा? तुझ्या या कविता, ही कविता वाचून दाखवायची उत्सुकता आणि त्या वाचताना हलणाऱ्या या 2 गुलाब पाकळ्या, कसा रोखू स्वतःला समजत नाहीये का? शरद, हे तू काय बोलतोयस? ज्योत्स्ना, खूप खूप आवडायला लागलीयस तू मला. अगदी तुझ्या नावाप्रमाणेच या शरदाच्या रखरखीत आयुष्यात चांदण्यांचा शीतल प्रकाश घेऊन आलीयस का? शरद, हे सगळं मला नाही, तुला मी आवडावं अशी अपेक्षा नाहीये माझी. मी फक्त माझ्या भावना बोलून दाखव. आवडतोस तुम्हाला काय? आणि त्या दिवशी त्या दोघांनी कबुली दिली एकमेकांना. त्यानंतर त्यांचं प्रेम फुलत गेलं. हां, कधी मर्यादा सोडल्या नाहीत त्यांनी, पण प्रेम मात्र खूप खूप करायचे एकमेकांवर. तिचं कॉलेज होताच आम्ही तिच्यासाठी स्थळं बघायला लागलो होतो. तुझे आजोबा तसे कडक, तुझ्याशी जेवढे प्रेमाने वागले तेवढेच तुझ्या आईशी कडक वागले. ती घाबरायची त्यांना आणि मीही. एक दिवस की नाही ज्योत्स्ना माझ्या जवळ आली. म्हणाली, आई, माझं प्रेम आहे ग एका मुलावर, दुसरी स्थळं नका ना बघू. मी विचारलं, कोण ग? आपल्या समाजातला आहे का? तर त्यावर गप्प राहिली काही क्षण आणि म्हणाली की नाही, दुसऱ्या जातीचा आहे. मला काही सुचेच ना. मी नाव विचारलं तर तिने सगळं काही सांगितलं मला. शरद फार फार चांगला मुलगा होता ग, पण असं दुसऱ्या जातीत लग्न म्हणजे. तुझ्या आजोबांपर्यंत गोष्टी गेल्या ना तेव्हा तर ते फारच चिडले.
अगं अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं त्यांनी. त्यात काय आजी, मी नाही का दुसऱ्या जातीत लग्न करतीये. बाळ, तुझ्या आईच्या बाबतीत आम्ही खूप चुकलो. खास करून मी. माझ्या मुलीची साथ दिली नाही मी. नवरा, समाज, कुटुंब, जात सगळ्याचा विचार करत राहिले, पण माझ्या लेकराचा विचार मात्र करायचा विसरले. ही सल ना आयुष्यभर मनात राहिली माझ्या, आजही आहे. म्हणूनच तुझ्या बाबतीत स्वतःला चुकू दिलं नाही मी. मग तुम्ही त्या दोघांना वेगळं केलं? हो, आम्ही तुझ्या आईला सांगितलं, त्या शरदशी लग्न केलंस तर आम्हा दोघांचं मेलेलं तोंड पाहशील. शी आजी, अगं काय हे. म्हटलं ना बाळा, खूप चुकलो ग आम्ही तिच्या बाबतीत. खूप रडली ती, पाया पडली आमच्या. तो मुलगाही येऊन गेला, खूप छान सांभाळ करीन म्हटला, प्रेम करतो तुमच्या मुलीवर. पण नाही, आम्ही ठाम होतो आमच्या निर्णयावर आणि तीही ठाम होती. लग्न करीन तर त्याच्याशीच. पण नंतर काही महिन्यांनी काय झालं माहीत नाही. ती तयार झाली ग लग्नाला. कदाचित कंटाळली असेल या रोजच्या वादाला. आणि तुझ्या बाबांशी आम्ही तिचं लग्न लावून दिलं. नंतर त्या शरदचं नाव मी कधीच ऐकलं नाही तिच्या तोंडून. आता तुझ्या तोंडून ऐकतेय इतक्या वर्षांनी. असे कसे वागलात ग आजी तुम्ही? 2 प्रेम करणाऱ्यांना वेगळं केलं. आज कळतंय बाळा. आणि तुझे आजोबा गेल्यापासून तर जास्तच कळायला लागलंय. नको नको झालाय हा विरह माझ्याने. माझ्या पोरीने त्या लहान वयात कसं ग सहन केलं असेल. आई, काय ग? आई, तू ना खूप खूप स्ट्रॉंग आहेस ग, आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे काय आता नवीनच? काही नाही, बस तुझ्यावर खूप प्रेम येत आहे. तू माझी हिरोईन आहेस, हिरोईन. अरे काय बोलतीयस, वेडीच आहेस. हो मग आहेच मी वेडी माझ्या गोड गोड आईसाठी. आणि आई, सॉरी, असा तुझा भूतकाळ मी अचानक तुझ्या समोर आणून ठेवला. म्हणजे आजीने सांगितलं आई मला सगळं त्या शरदबद्दल. आई, मला एक सांग ना, शरदाचं चांदणं म्हणजे काय? शरद ऋतू म्हणजे माहिती आहे ना, अगदी स्वच्छ निरभ्र आकाश, चंद्र पूर्ण उजळलेला. शरदही अगदी तसाच होता, मनाने स्वच्छ. हां, पण ते तुझ्या डायरीत लिहिलं होतंस तू, म्हणजे त्याच्याशी तुझा काय संबंध? अगं तेच तर सांगतीये. शरद मला नेहमी म्हणायचा, ज्योत्स्ना, तुझ्या नावाचा अर्थ होतो चांदण्यांचा प्रकाश. आणि तू की नाही या शरदाच्या रखरखीत आयुष्यात चांदण्यांचा शीतल प्रकाश घेऊन आलीयस. म्हणून मग ते शरदाचं चांदणं. ओ, दॅट्स नाईस. पण आई, मला तुला थँक्यू म्हणायचंय. का ग बाळा? मी लव्ह मॅरेज करतेय, दुसऱ्या जातीत लग्न करतेय. तुझ्या बाबतीत मात्र जेही काही झालं त्याचा परिणाम तू माझ्या आयुष्यावर नाही होऊ दिलास. मी लव्ह मॅरेज करतेय, तेही दुसऱ्या जातीत. आणि यासाठी तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस. त्यासाठी थँक्यू मम्मा. लव्ह यू. माझं बाळ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल पण तरी सुद्धा सांगते, सबस्क्राईब पण करा. बाय.